हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पारंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत 2023-24च्या. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. MPSC राज्यसेवा आणि कंबाईन 2024 प्रिलिमसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर अतिमहत्त्वाचे प्रश्न उत्तरं मी यामध्ये टाकलेली आहे. तर परीक्षेला जाण्याआधी किंवा कोणती पण परीक्षा देत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्तच ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, कोणत्या देशांनी 27व्या WAIPA जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले? तर ऑप्शन काय काय दिलेले आहे? तर भारत, जपान, चीन आणि संयुक्त राज्य. तर त्याचं उत्तर आहे भारत. तर भारत या देशांनी 27व्या WAIPA जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केलेले आहे. पुढचा प्रश्न, पूर्व विभागीय परिषदेची 26वी बैठक कोणत्या शहराने आयोजित केली होती? तर ऑप्शन काय आहे? कोलकाता, भुवनेश्वर, पाटणा आणि दिसपूर. तर पाटणा या शहराने पूर्व विभागीय पाटणा या शहराने या परिषदेची 26वी बैठक आयोजित केलेली होती. पुढचा प्रश्न, गुगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटने खालीलपैकी कोणते प्रगत AI मॉडेल लॉन्च केलेले आहे? तर ऑप्शन काय आहे? एक्वा, मिथुन, निपो आणि गपशप. तर गुगलच्या मूळ कंपनी अल्फाबेटने मिथुन या प्रगत AI मॉडेल लॉन्च केलेले आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल. टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर ऑप्शन आहे सुंदर पिचाई, मार्क झुकेनबर्ग, टिम कुक आणि सॅम ऑल्टमन. तर सॅम ऑल्टमन यांची टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे. पुढचा प्रश्न, आसियान इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरम AIGIF कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन आहे थायलंड, मलेशिया, भारत आणि कंबोडिया. तर त्याचं उत्तर आहे मलेशिया. तर आशियन इंडिया ग्रासरूट्स इनोव्हेशन फोरम म्हणजे AIGIF हे मलेशिया देशात सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, इंडिया डेट रिझोल्यूशन कंपनी लिमिटेड IDRCL चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहे अरुंधती भट्टाचार्य, दिनेश कुमार खारा, रजनीश कुमार आणि नारायण शेजाद्री. तर त्याचं उत्तर आहे नारायण शेजाद्री. तर इंडिया डेट रिझोल्यूशन कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून नारायण शेजाद्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने मास्टर कार्डच्या भागीदारीत युवक केंद्रित फर्स्ट स्वॅप क्रेडिट कार्ड सादर केले आहे? तर ऑप्शन आहे AU स्मॉल फायनान्स बँक, IDFC फर्स्ट बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आणि पिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड. तर त्याचं उत्तर आहे IDFC फर्स्ट बँक. तर IDFC फर्स्ट बँक या बँकेने मास्टर कार्डच्या भागीदारीत युवक केंद्रित फर्स्ट स्वॅप क्रेडिट कार्ड सादर केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय वंशाच्या कादंबरीला सिंगापूरच्या सर्वोच्च कला सन्मानाने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन आहे अलका सिंग, मीराचंद, आशालता आणि प्रीती देसाई. तर मीराचंद या भारतीय वंशाच्या यांच्या कादंबरीला सिंगापूरच्या सर्वोच्च कला सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांचं नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, गर्भानृत्याचा समावेश युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. तर तो कोणत्या राज्याचा आहे? तर ऑप्शन आहे आसाम, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. तर गर्भानृत्याचा समावेश युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. तर ते गुजरात राज्याचं नृत्य आहे, गर्भनृत्य. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2023ची थीम काय आहे? तर ऑप्शन आहे माउंटेन इकोसिस्टीम पुनर्संचयित करणे, पर्वत पदार्थ, पर्वतीय अल्पसंख्याक आणि स्थानिक लोक, उत्तम जीवनासाठी पर्वतीय जैवविविधतेचे व्यवस्थापन. तर त्याचं उत्तर आहे माउंटेन इकोसिस्टीम पुनर्संचयित करणे. तर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2023ची थीम काय होती? माउंटेन इकोसिस्टीम पुनर्संचयित करणे ही थीम होती. पॉवर ऑफ वन अवॉर्ड्स 2023मध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन आहे बान की मून, पीटर जॅक्सन, इस्टेवन झाबो, मायकेल बे. तर त्याचं उत्तर आहे बान की मून. तर पॉवर ऑफ वन अवॉर्ड 2023मध्ये जीवन गौरव पुरस्कार बान की मून प्रदान करण्यात आला यांना. पोलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहे योशिहिदे सुगा, डोनाल्ड टस्क, मॅट्यूल्स मोराविक्की, आंद्रे हुंडा. तर त्याचं उत्तर आहे डोनाल्ड टस्क. तर पोलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून डोनाल्ड टस्क यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डिसेंबर 2023मध्ये भारत सरकारने जाहीर केले की देशातील 58 विमानतळ कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. खालीलपैकी कोणत्या वर्षी कृषी उडान योजना सुरू करण्यात आली? तर ऑप्शन आहे 2018, 2019, 2020 आणि 2021. तर 2020मध्ये
कृषी उडान योजना सुरू करण्यात आली आहे? तर डिसेंबर 2023मध्ये भारत सरकारने जाहीर केली होती की देशातील 58 विमानतळ कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत आणि 2020ला कृषी उडान योजना सुरू करण्यात आलेली आहे. डिसेंबर 2023मध्ये लक्काडोंग हळदीला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर या उत्पादनाला खालीलपैकी कोणत्या राज्यासाठी GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर लक्काडोंग हळदीला GI टॅग देण्यात आला तर ते मेघालय राज्यामध्ये. तर मेघालय राज्यासाठी GI टॅग प्राप्त झालेला आहे डिसेंबर 2023मध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने नारी शक्ती नावाचे एक अनन्य बचत खाते सुरू केले आहे? विशेषतः 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठी ज्यांची उत्पन्नाचे स्वतंत्र स्रोत आहे. तर ऑप्शन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँका. तर कॅनरा बँक. बँक ऑफ इंडिया हे त्याचं उत्तर आहे. तर बँक ऑफ इंडिया या बँकेने नारी शक्ती नावाचे एक अनन्य बचत खाते सुरू केलेले आहेत आणि ते किती वर्षाखाली आहे? तर 18 वर्ष त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या PSUला ब्रॅडन हॉल ग्रुपच्या एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी अवॉर्ड्स 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन आहे NTPC लिमिटेड, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. तर त्याचं उत्तर आहे NTPC लिमिटेड. तर NTPC लिमिटेडला ब्रॅडन हॉल ग्रुपच्या एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी अवॉर्ड्स 2023ने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, एक प्रसिद्ध डॉक्टर आणि कार्यकर्ते गाओ याओजी यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या देशाचे होते? तर ऑस्ट्रेलिया, संयुक्त राज्य, चीन आणि फ्रान्स. तर ते चीन या देशाचे होते आणि ते प्रसिद्ध डॉक्टर आणि कार्यकर्ते पण होते. पुढचा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स GPAI शिखर परिषदेचे जागतिक भागीदारी कोणत्या शहराने आयोजित केली? तर ऑप्शन आहे नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता. तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स GPAI शिखर परिषदेचे जागतिक भागीदारी हे नवी दिल्ली या शहराने आयोजित केले आहे.